पुण्यातील बावधन परिसरात मध्यरात्री जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या वादग्रस्त घटनेत कामगारांना बेदम मारहाण करत हवेत गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून यामुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे। पुण्यात गेल्या काही काळापासून जमिनीच्या खरेदी विक्रीवरून तसेच बेकायदेशीर ताब्यावरून अनेक टोकाचे वाद समोर आले। मात्र सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानं कायदा हातात घेऊन थेट बंदुकीचा वापर केल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बावधन येथील एका मोक्याच्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास हा संपूर्ण थरार घडलाय। हा सगळा थरार कॅमेरात कैद झालाय। काय घडलंय पुण्यात? शिंदेची पदाधिकारी कसे गुंडगिरी करताना दिसून येत आहेत, कशी जमीन हडपताना दिसून आलेत, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पुण्यातला हा संपूर्ण प्रकार मध्यरात्री साधारण 1:15च्या सुमारास घडलाय। बावधन येथील एका वादग्रस्त जमिनीवर ताबा मिळवण्याच्या उद्देशानं शिंदे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब चांदेरे हे आपल्या काही साथीदारांसह त्या ठिकाणी पोहोचले होते। त्या जमिनीवर देखरेख करण्यासाठी आणि बांधकाम किंवा सुरक्षेसाठी काही स्थानिक कामगार उपस्थित होते। चांदेरे आणि त्यांच्या समर्थकांनी तिथं जात जमिनीवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आणि तेथील कामगारांना जागा रिकामी करण्याची धमकी दिली। जेव्हा कामगारांनी या बेकायदेशीर कृत्याला विरोध केला तेव्हा परिस्थिती अत्यंत चिघळली। सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली, मात्र काही वेळातच या वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालं। चांदेरे आणि त्यांच्या सोबत आलेल्या गुंडांनी तिथल्या असहाय्य कामगारांना अत्यंत क्रूरपणे धक्काबुक्की आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रात्रीच्या शांततेत कामगारांनी आरडाओरडा केला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात शांतता भंग पावली। या मारहाणीच्या दरम्यानचा सर्वात धक्कादायक प्रकार तिथं बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे कैद झालाय। या फुटेजमुळे बाळासाहेब चांदेरे हे स्वतः आपल्या कमरेला लावलेलं पिस्तूल काढून ते लोड करत असल्याचं दृश्य अत्यंत स्पष्टपणे दिसतंय। एका राजकीय पक्षाचा मोठा नेता आणि लोकप्रतिनिधी अशा प्रकारे रात्रीच्या वेळी शस्त्र उगारून सर्वसामान्य कामगारांना धमकावताना पाहून पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। पिस्तूल लोड केल्यानंतर चांदेरे आणि त्यांचे साथीदारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेबाहेर गेले। प्रत्यक्षदर्शींनी आणि पीडित कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमेऱ्याच्या टप्प्याबाहेर गेलेले चांदेरे यांनी थेट कामगारांच्या दिशेनं किंवा हवेमध्ये एक राऊंड फायर केलाय। गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। परिसरातील अन्य एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आणि स्थानिक फुटेजमध्ये गोळीबाराचा अतिशय स्पष्ट आणि मोठा आवाज ऐकू येतोय, ज्यामुळे गोळीबार झाल्याच्या दाव्याला भक्कम तांत्रिक पुरावा मिळालाय। सुदैवाने या गोळीबारात कोणाला त्याही कामगाराला थेट गोळी लागलेली नाहीये, अन्यथा मध्यरात्री पुण्यात मोठा रक्तपात घडला असता। गोळीबाराच्या आवाजामुळे आणि कामगारांच्या किंकाळांमुळे आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांचा ताफा काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी सर्वात आधी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि भयभीत झालेल्या कामगारांना धीर दिला। त्यानंतर घटनास्थळाची सखोल शहानिशा करण्यात आली। पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून तपास मोहीम राबवली आणि मुख्य आरोपी बाळासाहेब चांदेरे यांना घटनास्थळावरून किंवा त्यांच्या राहत्या ठिकाणाहून तातडीने ताब्यात घेतले। पोलिसांनी मोठी कारवाई करत चांदेरे यांच्याकडील वादग्रस्त पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। हे शस्त्र जप्त केल्यानंतर पोलिसांनी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्याची तयारी केली असून घटनास्थळावरून गोळीबाराची रिकामी पुंगळी शोधण्याचं कामही रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। सध्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेण्याचं आणि गुन्हा दाखल करण्याचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे। पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल म्हणजेच FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार बेकायदेशीरपणे कृत्य करणं, दंगल घडवणं, मारहाण करणं आणि प्राणघातक शस्त्रांचा गैरवापर करणं अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश केला जातो। यासोबतच सर्वात महत्त्वाचा तपास आर्म्स ऍक्ट म्हणजेच शस्त्र कायद्याअंतर्गत केला जातोय। बाळासाहेब चांदेरे यांच्याकडे असलेले हे पिस्तूल अधिकृत परवानाधारक होते की ते बेकायदेशीररित्या बागळले गेले होते याची पोलीस कसून चौकशी करतात। जर हे शस्त्र परवानाधारक असेल तरी त्याच्या अशा प्रकारे वैयक्तिक वादासाठी किंवा जमिनीचा ताबा घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वापर करणे हा परवान्याच्या अटींचा भंग मानला जातो। त्यामुळे गृह विभागाकडून या शस्त्राचा परवाना रद्द करण्याची कारवाई देखील केली जाऊ शकते। या घटनेला अत्यंत तीव्र राजकीय रंग देखील लाभलाय। बाळासाहेब चांदेरे हे पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख राजकीय नाव असून यापूर्वी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत होते।
मात्र राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता आणि सध्या ते या गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचा वापर करत असल्यामुळे विरोधकांनी आता राज्य सरकारवर आणि पुणे पोलिसांवर जोरदार हल्ला चढवलाय. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलाय. पुणे शहरामध्ये जमीन माफिया आणि राजकीय नेत्यांचे साठलोट दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आणि या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बावधान, हिंजवडी, बानेर आणि वाकड यांच्यासारख्या आयटी पार्क आणि उच्चभ्रू निवासी परिसरांमध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडलेत. यामुळे या भागातील जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी स्थानिक गुंड आणि राजकीय नेत्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते. मध्यरात्रीच्या वेळी सर्वसामान्य नागरिक झोपेत असताना अशा प्रकारे बंदुका चमकावून जमिनी बळकावण्याचा प्रकार वाढल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. पुणे पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य पुणेकरांमधून केली जाते. पोलीस प्रशासन या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज मुख्य पुरावा म्हणून न्यायालयात सादर करणार असून चांदारे यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास बावधान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतायत. नेहमीच वराती मागून घोडं काढणारे पुणे पोलीस आता या प्रकरणात तरी जागे होऊन नीट कारवाई करणार की राजकीय दबावाखाली ही केस दबली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.